नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. चिपळूण नगरपालिकेच्या सहकार्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या अपरांत कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत असल्याची माहिती अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यतीन जाधव, डॉक्टर विजय रेडकर, मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदींनी दिली. यावेळी डॉक्टर यशवंत देशमुख, नगरसेवक आशिष खातू, सुकाणू समितीचे शिरीष काटकर, डॉक्टर अब्बास जबले, डॉक्टर कुलकर्णी, नगरपालिकेचे अनंत मोरे, प्रमोद ठसाळे आदी अनेक मान्यवर तसेच डॉक्टर्स आणि अमर भोसले व कृष्णमूर्ती उपस्थित होते. सगळ्यांना पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बघून आनंद वाटलेला आहे. खरं फार गरजेची गोष्ट होती. थोडासा त्या सेंटरची पण व्याप्ती आणि त्याच्यामध्ये जे आपण यंत्रसामुग्री आणले आणि एकूण जो सेटअप वेगवेगळ्या ठिकाणच्या डॉक्टर्स आपण आणले, नर्सेस आणले, अगदी पुणे मुंबईपासून हैदराबादपर्यंतचे आणले. ते सगळं जमवाजमवी आणि तुम्हाला माहिती आहे ते इंडोर स्टेडियम होतं, त्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन हॉस्पिटल करायला लागले. आपण आता करायचं हॉस्पिटल ते जरा चांगलंच हॉस्पिटल करू, क्वालिटी हॉस्पिटल. या दृष्टीने आपण हॉस्पिटलला सुटेबल ते सगळे नॉर्म्स टाकण्यासाठी खूप मॉडिफिकेशन केली. काहींनी विधाते साहेबांनी त्यासाठी परमिशन दिली होती आणि सुकाणू कमिटीचे जे मुख्य आपल्या शिरीषभाऊ काटकर आहेत ते सगळे लक्ष ठेवून होते. त्यामुळे आपण असं म्हणतोय की करोना इतर ठिकाणी कमी होतं. अर्थात आपल्याकडे जोर अजून जोरात आहे, पण त्यावेळेला आपलं हे सेंटर सुरू होतं आहे. पण आपण असा विचार करतो की भविष्यासाठी आपल्याला एक चांगलं सेंटर हक्काने, कारण बऱ्याच वेळा आपण ऐकायचो आणि तुम्ही या सगळ्या करोना चळवळीत करोना वॉरियर म्हणून पुढे होतात, बऱ्याच ठिकाणच्या व्यथा कथा सगळ्या मांडत होतात तुम्ही. आणि तुम्हाला कल्पना आहे की एखादा चांगला सेंटरची गरज होती, कारण काही ठिकाणी खरंच जेन्युइनली ज्याला व्हेंटिलेटर म्हणतो आपण ते कमी पडत होते. कारण व्हेंटिलेटर म्हणून बऱ्याच ठिकाणी बायपॅक मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असं काहीतरी वापरलं जायचं, पण खरंच लाईफ सेव्हिंग व्हेंटिलेटर आपल्याला खूप कमी पडत होते. आणि आत्ता हे असं सेंटर आलं की जिथे सगळे मिळून चिपळूणाचे जास्त व्हेंटिलेटर ते सगळे एकत्र या सेंटरवर तेवढे सापडतील. आणि त्या दृष्टीने आता नुसतं व्हेंटिलेटर, नुसतं विमानानं चालत नाही, विमान चालवण्यासाठी पायलट लागतो, तसं व्हेंटिलेटरसाठी खरंच स्किलफुल स्टाफ लागतो. आपण कोणीतरी पेशंट अटेंडंट होतं सर इकडे कसं ना तुम्ही पेशंट अटेंडंट नसते, पेशंट असिस्टंट आणून चालत नाही, तर ते विमान चालवण्यासारखं स्किल असतात, इंटेन्सिव्ह लागतो. काय मी कुठे ठिकाणी करत आहे, पण काही ठिकाणी व्हेंटिलेटर येऊन सुद्धा ते पडून राहण्याचं कारण ते लागण्यासाठी ते वापरण्यासाठी जे कौशल्य लागत ती नव्हती. तर आपण आता सुरू करताना आपण सगळं जे काही आदर्श आहे त्या पद्धतीने सुरू करतो. आता ते सेंटर सगळं चालवणं आम्ही सामूहिक जबाबदारीने ते चालवणार आहोत. नगरपालिका पाहिली आहे त्याच्या, आणि आम्ही सगळे मुद्दामून चिपळूणाच्या नागरिकांच्या वतीने एक सुकाणू कमिटी तयार केली. काही बऱ्याचशा ठिकाणी ज्या काही गोष्टी घडतात त्या आपल्याकडे घडू नये अशी इच्छा आहे मनस्वी. आणि दुसरं लेकरचं सांगतीलच की अपरांतचं जास्त या प्रोजेक्ट बघण्याचं दृष्टिकोन असं आहे की हे या मातीतलं हॉस्पिटल आहे आणि आपल्या लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर कॉस्ट पण मर्यादित राहायला पाहिजे आणि क्वालिटी ट्रीटमेंट पण मिळाली पाहिजे. तर ही सगळी कसरत आहे. कॉस्ट आणि क्वालिटी ट्रीटमेंट, आपण तंत्रज्ञान आणि क्वालिटी ट्रीटमेंट म्हटले की कॉस्ट वाढते, ती कॉस्ट पण मर्यादित राहायला पाहिजे. हे सगळं बॅलन्स करताना मॅनपॉवर पण चांगली हवी, मॅनपॉवर चांगली आणि त्याच्या पगारासाठी काहीतरी परत खर्च उभा करायला हवा, अशी सगळी कसरत आहे. आणि या सगळ्या कसरतीमध्ये तुमचं आणि गव्हर्नमेंटचे रेट सांभाळायचं होतं आपल्याला पुन्हा, तो एक विषय आहेच. तर तुमचं सर्वांचं सहकार्य लाभेल, कारण याच्यातून आपली खरंच एक चांगली उद्देशाने आपण चालू करतो आणि ते उद्देश बरकरार राहून आपल्याला हॉस्पिटलकडे चालवायचं. तर तुमचं वेळोवेळी सहकार्य लागणार आहे आणि डॉक्टर्सचा सपोर्ट लागेल, कारण यातले काही डॉक्टर्स बाहेरून आले आहेत, त्यांचे इथे संबंध नाही, पण इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर गौतम इथलेच आहेत. डॉक्टर हर्षद भोन जे आहेत आपले इथे आता येतील थोड्या, ते इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आहेत. डॉक्टर पटेल पण तिसरे इंटेन्सिव्हिस्ट आहे. सांगायला आनंद काय वाटतो की 3 इंटेन्सिव्हिस्ट असलेलं हे एकमेव करोना सेंटर असेल जिथे हे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि 20 बेड्सचं जवळजवळ ICU आहे, 10 बेड्सचं सेमी ICU, म्हणजे 30 क्रिटिकल बेड्स आहेत. आणि ते उरलेले 10 जे आहेत हाय डेन्सिटी युनिट, 6 युनिट्स तसे आहेत. हे जवळजवळ 35-40 आपण क्रिटिकल पेशंटसाठी होतं.
तर सगळा एम आपला असा होता की क्रिटिकल पेशंट्सला ट्रीटमेंट मिळत नाही. बऱ्याच वेळ काय होतं, कोविड केअर सेंटर खूप आहे पण ऑक्सिजन लेवल खाली जायला लागली की सगळी तारंबळ उडते. मग व्हेंटिलेटर शोधा, मग फिजिशियन शोधा, इंटेन्सिव्ह शोधा, मग तिकडे गेलं तर बेड रिकामी नसतात. अशा वेळेला लोकांनी जायचं पुढे, कोण सर घ्या. तर हे आपले आणखी फिजिशियन आहेत. तर अशा वेळेला आपल्याला आपलं सेंटर उपयोगी पडेल. हक्काचं आहे, आपलं चिपळूण नगरपालिकेचं आहे, अपरांत हॉस्पिटल आपल्या सगळ्यांच्या हक्काचं आहे. अशा भावनेने हॉस्पिटल सुरू करतोय. रेडकर सर त्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून अपरांततर्फे काम बघतील करोना हॉस्पिटलचे. आणि मी सगळ्यांची ओळख करून देतो की डॉक्टर हर्षवर्धन आपले फिजिशियन तिथे असतील, डॉक्टर गौतम कुलकर्णी तिथे असतील, डॉक्टर पटेल आता जॉईन होतील, त्या एका मेडिकल कॉलेजला आता आहेत सध्या. त्यांचं बॉन्ड या आठवड्यात पूर्ण होईल, ते येतील आपल्याबरोबर असतील आणि आपली नेहमीची टीम असेल. कृष्णमूर्ती तू ये, तुम्ही फोटो काढायला जा किंवा तिकडे वेळ ट्रीटमेंट आणि तुमची सगळ्यांची ओळख करून द्यायचं कारण असं खास की जेव्हा आपल्याला काही अडचणी पेशंट संदर्भात बोलायचं असेल, काही गोष्टींची शहानिशा करायची असेल आणि काही चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह पर्पजसाठी सुद्धा काही बोलायचं असेल तर हे लोक आहेत रेडकर सर आहेत. त्यांना अब्बास जबरे सर मदत करणार आहेत या प्रोजेक्टमध्ये. ते दोघे बघतील. देशमुख सर ॲडमिनिस्ट्रेशन बघणार या प्रोजेक्टचे, ते तिघेही तिथे असतील. ताईंचं सतत सपोर्ट, त्यांची प्रबळ इच्छा होती की आपण काहीतरी एक चांगलं करोना काळात मागे राहायला पाहिजे. त्याचबरोबर शेखर सरांनी या दोन मोठ्या आधारस्तंभांनी आम्हाला सतत सपोर्ट दिला की आपलं स्वतःचं चिपळूणच्या नागरिकांचं एक सेंटर व्हायला म्हणून आपण होतोय. आणि आपण असं म्हणतोय की उद्धवजी ठाकरे जसं म्हणतात की थर्ड वेव्हसाठी आपली तयारी काय, तर आपली तयारी ही आहे. असं ते चिपळूण नगरपालिकेने ते एक मोठं पाऊल आणि सिद्ध पाऊल उचललेलं आहे. सुकाणू कमिटीमध्ये शिरीष भवनबरोबर आता सूचना रिलीज आहे. सचिन कदम आहे, प्रशांत यादव आहे आणि अशी अनुभवीची सुकाणू कमिटी ज्यांचा सगळ्या बाजूने अभ्यास आहे. त्याच्यामध्ये आपले जे उत्तम प्रशासक विधाते साहेब आहेत ते आहेत. त्यामुळे एक प्रशासकीय सपोर्ट चांगला आहे. आणि मला मोरे साहेबांचं पण हे खास, कारण की या उभारणीच्या दरम्यान मोरे साहेब, दसाई साहेबांनी खूप मदत केली आम्हाला. तर त्यांचं सुद्धा मला सांगितलं पाहिजे. आशिष ठाकूरचं जवळजवळ दुरुस्ती केली असेल अशा प्रकारे ते तुझ्या दुर्दैवाने याला नाही आहेत म्हणताय उद्घाटनाला, पण तुमची कमी बात या पत्रिका परिषदेचे हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या कराडे मॅडम, विधाते सर, आमचे सुकाणू कमिटीचे अध्यक्ष श्रीबाई कातकर, किंवा आपले आशिष खातू, सर्व बांधव मंडळी, आमच्या अकराचे सगळे डिरेक्टर्स. आज आपण या पत्रिका परिषदेत अशा केली की थोडीफार माहिती या माध्यमातून आपल्याला मिळाली. पहिल्यांदा असं आहे की करोना हॉस्पिटल काढण्याची संकल्पना जी आम्हाला आली होती असं आहे की म्हणजे सेकंड वेव्हमध्ये आपण बघितलं खूप तारा वाढला आहे. बरे आपल्या इथे प्रत्येकाला अनुभव असेल की आपल्या जवळ असणारे अनेक मित्र असतील, परिवाराचे लोक असतील, सगळ्यांना यानं त्या काळाने इफेक्ट झाला. आपल्यापैकी प्रत्येकाने कोणत्या कोणतरी जवळचा माणूस या काळामध्ये गमावला. पहिली जेव्हा लाट आली त्यावेळेस असे प्रॉब्लेम झाले होते, पण निदान आपल्याला कुठेतरी आपल्याला एक हा मिळतो की मी काहीतरी करू शकतो त्या पेशंटसाठी. मग शेवटी पडूनच्या इच्छा असते, काही वेळा आपण वाचू शकत नाही, पण बेड्स तरी मिळत होते. आता आम्ही डॉक्टर असल्यामुळे बरेच वेळा कसं होतं की तुम्ही आज आमचे मित्र असतात बेड मिळतो का बघा, ते बेड मिळतात. त्यावेळेला आम्ही खूप प्रयत्न करून कुठे सह्याद्रीसारख्या हॉस्पिटलमध्ये, कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये तिथे ओळख होती, बेड्स मिळवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करायचे. पण आम्ही मिळून देतो, अरे मला माझा मित्र आजारी पडला, काय करायचं असं खूप करता येतं. त्यावेळेस सिरियस पेशंट खूप होते. आम्ही नायसच्या त्याच्यात काम होतं आणि नायसचे आमचे सहकारी गेले काही लोक खूप अस्वस्थ झाले. ऑक्सिजन सत्र आमचा अजय भालेकर खूप सिरियस झाला होता. त्यात आम्हाला चिंता होती की आता हा काय होतं, पण थोडंफार तरी आम्ही काहीतरी करू शकत होतो. पण ज्या सेकंड वेव्ह आली त्या वेव्हमध्ये सुद्धा अनेक लोकांना अफेक्ट झाले. आणि त्याच्यामध्ये मला म्हणून की जे सगळ्यात मोठी घटना मला फार वाटते की आमचे प्राण सोडून मिसळवाले आपण त्यांच्या मिसेस त्यांच्या मी ऑपरेशन होते वर्षापूर्वी आणि त्यांच्या मिसेस खूप सिरियस आहे, कुठेही गेली नव्हती. आणि जेव्हा त्या गेल्या आता नाही त्याच्या खंडर आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी मला फोन केला, ज्यावेळी मी फोन केला मला कुठेही गेली नाही. आता मला खूप वाईट वाटतं की अरे आपण डॉक्टरनी काही करू शकत नाही या लोकांसाठी. आणि त्या मानसिकतेतून जे डॉक्टर येथून त्यामध्ये याच्यामध्ये काहीतरी करायला हवं. डॉक्टर याचं मला केलं वाटतं आपण आपल्याला एवढं मोठं सांभाळायचं ते आपल्याला सांभाळायचं कसं पडतं आणि पूर्वी काही जायचं म्हणजे तसं सोपं काम नाही. काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला पेशंट ॲडमिट केला आपण ऑक्सिजन आणि तो नाही झाला तर ठीक आहे, काहीतरी समाधान मी काहीतरी केलं. या भावनेने आम्ही या हॉस्पिटलमध्ये करतो, त्या मानसिकतेत.
आणि त्यासाठी मग आम्हाला जागेच्या शोधात गेलो, जागा ठिकाणी मिळाल्या. कारण जागा असतात पण लोक यायला लागले नसते. कारण कोविड आपल्या जागेत नको, पण साधारणपणे रहिवाशांची एक भूमिका असते आणि त्यातून बऱ्याच वेळा विरोध होतो आणि त्यामुळे आम्हाला कुठेच चांगल्या जागेत बनवलं. आणि शेखर साहेब पण भेटलो, पण ते काय होत नव्हतं. शेवटी माझ्या मनात एक गोष्ट की बोलतो या गोष्टीत आम्हाला मदत करणारा आमचे मित्र पण आहेत आणि ते चांगले प्रशासकीय आहेत, डॉक्टर्सही म्हणून विलास साहेबांना जाऊन घेतलं आणि त्यांनी सगळे सांगितलं की ती लगेच कल्पना उचलून धरली. म्हणजे क्षणाची मला आश्चर्य वाटतं की कधी असं पण म्हणालं नाही की डॉक्टर साहेब आपण उद्याच मला त्यात सांगतो. माझ्यावरून ते बाहेर पडले आणि मला म्हणून ती जागा दाखवली आणि खेडेकर संकुलावर त्यांनी आम्हाला ती जागा दाखवली. जागा हॉस्पिटलशी अजिबात ठीक नव्हती, पण म्हटलं आता काहीतरी मिळते जागा आपण काहीतरी करूया आणि ती आम्ही जागा घेतली आणि मग ह्या कार्याला सुरुवात झाली. त्या जागेचं हॉस्पिटल रूपांतर करण्यासाठी सगळ्या नगरसेवकांना काहींना पडता गेले होते आणि पाहिले की आम्हाला त्यात स्पष्ट पडले. कारण कोरोनाचं हॉस्पिटल टाईममध्ये होते काही इतर हॉस्पिटल्स नाही बनवलं, त्याचं काही कन्सल्ट घेतला. देशमुख नावाचे सर आहेत पुण्याचे, ते अशी करोडो हॉस्पिटलची बांधणी करण्यासाठी कन्सल्ट म्हणून काम करतात आणि अनेक हॉस्पिटलची उभारणी केली. तर हे हॉस्पिटलचे काही नॉर्म्स असतात, कसं हॉस्पिटल पाहिजे करोनाचे, किती बेड्स पाहिजे, एका बेडमध्ये 3 नर्सेस पाहिजे, किती डॉक्टर्स पाहिजे, त्यांची ट्रेन काय, त्यांचं शिक्षण काय, किती व्हेंटिलेटर्स आहेत, त्याचे रिपोर्ट सुद्धा तयार करून आम्हाला सांगितलं की आम्हाला हे असतं तसं अशा रीतीचं हॉस्पिटल आहे. त्यामुळे हे जे हॉस्पिटल आहे हे एक ऑफ द आर्ट टाईपचं हॉस्पिटल आहे. असं नाही की मला वाटतं की मी 2 नर्स माझं काहीतरी ऑप्शन लागेल, असं नाही. ते नॉर्म्स आहेत, इंटरनॅशनल नॅशनल काही जे नॉर्म्स आहेत हॉस्पिटलचे, ते सगळे पाहून आपण हे सगळं केलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला जेव्हा रिपोर्ट दिला त्या रिपोर्टप्रमाणे सगळं आपण हे केलेलं आहे. आता हे जे हॉस्पिटल जी बांधण्याची आता आम्हाला वाटतं 10 चालू करून दुसऱ्या बरेच वेळ मिळताना आम्हाला खूप काही कन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, त्याच्या ऑर्डर्स द्यावं लागल्या, कम्प्युटर द्यावं लागले. आणि आपल्याला माहीत आहे की कोविड हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये 3 टाईपचे हॉस्पिटल असतात नॉर्मली. एक कोविड सेंटर असतं की जी जागोजागी आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये. तुमच्या काय करा मला म्हणतो की याला आयसोलेशन करायचं आणि त्यांना चला नंतर एज्युकेशन सोसायटीचा एक हॉल दिलेला तिथे आपण तिथे काय करतं तर आयसोलेट केलं जातं. फक्त तापाचं गोळी वगैरे फक्त लक्ष ठेवून जातं, तेव्हा सिरियस होत नाही ना. या तिथे फारशी ट्रीटमेंट नसते. त्यानंतर डेडिकेटेड कोविड सेंटर नावाचा प्रकार आहे की जो युजली डॉक्टर्स करतात. हे डॉक्टर्स काय हार्ट या रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल काही तज्ज्ञ नसतात, म्हणजे आमचं होत आहे काय असं काही नॉलेज त्यांचं नसतं. पण त्यांना ऑक्सिजन कमी झालं हे कळतं, ऑक्सिजनसाठी लावायला लागतं ऑक्सिजन तो कळतं. त्यामुळे ते ऑक्सिजन बेड्स तयार करतात, एखाद्या ऑक्सिजनचं हे करतात. पण ज्यावेळेला फोकस तुमचं फार अफेक्ट व्हायला लागतं आणि गॉडचा प्रसंग येतो तेव्हा जी मॅनेजमेंट आहे ती टर्शरी लेवलच्या हॉस्पिटल होते आणि त्या टाईपचं हॉस्पिटल हे आमचं आहे की ज्याला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणतात. हे 3 टाईपचे हॉस्पिटल्स आहेत आता. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये युजली रेफर्स करतात मग सगळे या लहान पेशंट सिरियस झाला तुम्ही या कोविड हॉस्पिटलला जा. आता या कोविड हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट होतो तेव्हा त्या लेवलचे डॉक्टर्सची आपल्याला व्यवस्था करावी लागते. म्हणजे हार्ट आणि लंग्सचे तज्ज्ञ असायला असतात, उद्या काय त्याला व्हेंटिलेटर करण्यासाठी त्याला ट्यूब टाकावं लागेल, त्याची त्यांना मॅनेजमेंट करता आली पाहिजे, ट्यूब टाकता आली पाहिजे, औषधाचं व्यवस्था नॉलेज पाहिजे, कधी एक्सरे काढायचा, कधी टेस्ट होती, कधी करायची, आणि त्यांना फुल नॉलेज असल्याशिवाय अशा टाईपचं हॉस्पिटल आपलं चालतं आहे. आणि म्हणून मी अशा टाईपचा फोर्स आम्ही पहिल्यांदा मिळवला. त्यासाठी आम्ही दुसरी एजन्सी घेतली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ही जी काय आम्ही आता डॉक्टर म्हणजे आता जवळजवळ आमच्याकडे 12-13 डॉक्टर आता ऑलरेडी आलेले आहेत, 19-20 नर्सेस आलेल्या आहेत. त्या सगळ्या नर्सेसनी उत्तम प्रकारे त्यांचं क्वालिफिकेशन आहे, ANM आहे, हे सगळे डॉक्टर चांगले शिकलेले आहेत, उत्तम क्वालिफिकेशन आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी अशाच सेटिंगमध्ये काम केलं आहे, जम्बो सेंटर्समध्ये करोनाच्या ठिकाणी काम केलं आहे. कारण त्याला खूप अनुभव आहे, त्यांना शिकवायची गरज नाही कुठल्या वेळेला काय करायचं. तर हा सगळा फोर्स आम्ही मिळवला पहिल्यांदा, तो सुद्धा एका एजन्सीमार्फत मिळवला. आणि हे सगळं केल्यानंतर ही सगळी प्रशिक्षण मंडळी जवळ 2-3 दिवसांना आता ऑलरेडी रुजू झालेली आहे. आम्हाला सगळे ते त्याक्षणी लागणारे व्हेंटिलेटर्स आहे, मॉनिटर्स आहे, त्या कॉट्स काही साध्या कॉट्स असतात, त्या पावडर बेड्स असतात, त्याचे सगळे आम्हाला ऑर्डर देऊन ते सगळे याला स्वतः हे बेड झालं ते सगळं आता मिळवलं आहे. आणि आज हॉस्पिटल जवळजवळ पूर्ण सगळे पेशंट ॲडमिट करता येईल अशा अवस्थेपर्यंत आम्ही त्याचं उद्या आपण उद्घाटन सोहळा करणार. आता या हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचं आम्ही काय केलं की तिथे एक ICU बेड 3 कॅटेगरीज केल्या आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही 24 बेड्स असे तयार केले आहेत की जिथे ज्या बेड्समध्ये सर्वसाधारण लोकांना करतात की ह्याला बघ सर्वसाधारण करतात काही करोना बेड्स आहेत. त्या या बाबतीत मला वाटतं तुम्ही सांगावं डॉक्टर सर, तुम्ही जरा माहिती द्या ICU आपल्या. ICU कसे बेड्स आहेत आपले ह्याच्यावर तुम्ही जरा माहिती द्या. ओके, सो आपण काय केलं की मेन 3 युनिट केले आपण. ओके, फर्स्ट इज ICU, जिथं मोस्ट क्रिटिकल पेशंट आपण ठेवायचे नाही.
ज्यांना आपण इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन, म्हणजे बेसिकली काय असतं की काही पेशंटना तोंडावरचं मशीन लागतं आणि काही पेशंटला तोंडावाटे फुफ्फुसात ट्यूब टाकणं, त्याला म्हणतो इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन असं असतं. सो ICU आहेत, HDU आहे, इट्स कॉल्ड हाय डिपेंडन्सी युनिट. ओके, म्हणजे इट्स पार्ट ऑफ ICU ओनली, पण ज्यांना आपल्याला इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन लागत नाही आहे त्या पेशंटला आपल्याला ठेवायचं आहे HDUमध्ये. सपोज तो पेशंट खराब झाला तर तातडीनं आपण पेशंटला ICUमध्ये घेऊ शकतो, अशी आपण तिथं यंत्रणा केलेली आहे आणि अशी एंट्री पण ठेवलेली आहे HDU विथ ICUमध्ये. ओके, सो हा पार्ट झाला मेन HDU ICU. नेक्स्ट पार्ट आहे तो सस्पेक्टेड, ओके, आणि कोविड स्टेबल पेशंट्स. आता तुम्ही म्हणा सस्पेक्ट म्हणजे काय, ज्यांचं चाचणी झालेली आहे, रिपोर्ट यायचा आहे, पण पेशंट खराब आहे. ओके, त्यांच्यासाठी पण सेपरेट ठेवलं आहे. त्यांचा एंट्रन्स वेगळा आहे, इव्हन त्याचं टॉयलेट पण वेगळं असणार आहे, त्याचा स्टाफ वेगळा असणार आहे, इव्हन डॉक्टर इज गोइंग टू बी डिफरंट फॉर दॅट वे. तो डॉक्टर, तो स्टाफ आपल्या ICUच्या सेक्टरमध्ये येता कामा नये हे आपण खबर घेणार आहोत. ओके, म्हणजे चुकून असं होतं कामा नये की ICUचा स्टाफ इकडे गेला, इन्फेक्ट झाला, असं होता नाही आहे. सो सस्पेक्ट पेशंट जे आहेत, सस्पेक्टेड कोविड आहेत, त्यांचा आपण पूर्ण सेक्शन वेगळा ठेवला आहे. ओके, आणि आपल्या इथं लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे गोष्टी आपण वापरणार आहोत. ओके, आपले जे व्हेंटिलेटर आहेत दे आर ऑल हायब्रिड व्हेंटिलेटर्स, म्हणजे इन्व्हेजिव्ह, नॉन इन्व्हेजिव्ह असे दोन्ही पार्ट एकाच व्हेंटिलेटरमध्ये अवेलेबल आहेत. प्लस आपल्याकडं हाय फ्लो ऑक्सिजन सेंटर पण आहे, म्हणजे मशीन पण आहे. सध्या वी हॅव रिस्ट्रिक्शन्स विथ हाय फ्लो, पण तरी पण आपण ते ठेवले आहेत बिकॉज दे आर व्हेरी मच सुटेबल फॉर सम पेशंट्स. ओके, सो नेक्स्ट ऑप्शन आहे की काही पेशंटना ट्यूब जरी लागली पण त्या ट्यूबवरचे पेशंट सध्या मेंटेन होत नाही आहेत, तर त्या पेशंटला प्रोनिंग म्हणजे पलटी मारणं, हे सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे इन ICUमध्ये, ती आपण करणार आहोत. ह्याच्या पुढची स्टेप आहे, समटाईम पेशंट कॅनॉट टेक प्रॉपर ब्रीथ विथ प्रोनिंग ऑल्सो, इवन विथ द इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन. तर त्या पेशंटला बेड साईडला ट्रॅकेस्टोमी म्हणजे काय असतं की शिट्टी करायची. सो या शिट्टीमुळे काय असतं की ॲटलिस्ट पेशंटला इझिली व्हेंटिलेशन पटकन मिळणार, जितकं ऑक्सिजन पटकन मिळणार तितक्या त्या पेशंटला इम्प्रूव्हमेंटसाठी फायदा पटकन मिळणार आहे. सो दॅट्स कॉल्ड बेड साईड परक्यूट ट्रॅकेस्टोमी. हे जे टेक्निक आहे व्हेरी हायली ॲडव्हान्स टेक्निक आहे, इझिली कुठं कोण करत नाही. हे स्पेसिफाईड सर्टिफाईड इंटेन्सिव्हिस्ट केअर म्हणजे माणसं काम करतात तेच हे करू शकतात, बिकॉज हा जो एरिया आहे हा स्पेशली एरिया व्हेरी क्रिटिकल एरिया आहे. ओके, याच्या बाजूला आपल्या रक्तवाहिनी आहेत, धमनी असती, रक्तवाहिनी असती, ती जर चुकून कट झाली तर पेशंटला त्रास होऊ शकतो. तर ते न होणं काम हे आपल्या इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठरलेलं आहे. ओके, सो नंतर बेड साईडला आपल्याला वाटलं बाबा पेशंटला काही त्रास झालेला आहे, मे बी सम काइंड ऑफ इन्फेक्शन, बेड सोर म्हणतो आपण त्याला, तुम्ही खूप ऐकलं असेल. या पेशंटला आपण जास्त हलवू शकत नाही बिकॉज दे आर व्हेरी मच प्रोन टू ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन इतका लागतो की पेशंट हलला की ऑक्सिजन त्याचा ड्रॉप होतो. सो ते न झाल्यामुळे काय असतं की पेशंट कंटिन्युअस विल बी लाईंग डाऊन ऑन द बेड. सो दे विल हॅव बेड सोर, बटॅक्सला असतात, ओके, थायला होतात, नंतर हिलला पण होतात. सो ते झालं की काय करायचं. सो त्यासाठी आपल्या सेंटरमध्ये एक स्पेसिफाईड एरिया डेव्हलप केला आहे मी, की त्याला आपण म्हणतो मायनर OT. इव्हन ती OT पण आपण डेव्हलप केली आहे की असं होतं कामा नाही किंवा पेशंटला परत बाहेर पाठवा कुठेतरी OTसाठी, तर नाही. आपल्या सेंटरमध्ये असा पेशंट पण मॅनेज होणार आहे की ज्याला बेड सोर होणार आहे आणि मायनर सर्जरीज आपण ऑन सेंटरमध्ये पण करू शकतो. ओव्हरऑल आपलं सेंटर जे असणार आहे ते मल्टीफंक्शनल गोइंग टू बी मल्टीफंक्शनल, म्हणजे आपण तिथं स्ट्रोकचे पेशंट पण करू शकतो मॅनेज, हार्ट अटॅकचे पेशंट पण आपण तिथे मॅनेज करू शकतो. ओके, इतक्या लेवलचं मशिनरी आहे. इव्हन त्यातून आपण डिफिब्रिलेटर जे शॉकचं मशीन असतं तर ते पण अवेलेबल पण केलेलं आहे. ओके, सो ॲडव्हान्स व्हेंटिलेटर्स, HFO, डिफिब्रिलेटर्स, ओके, आणि साईड बाय साईड आपला मायनर OT जेव्हा आपल्याला गरज लागेल इतक्या गोष्टी आपण त्या अवेलेबल केल्या आहेत. माझं नाव डॉक्टर तेंडुलकर, मी प्रांता हॉस्पिटलचा बालरुग्ण विभाग आणि नवजात शिशु अभिरक्षण विभाग. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलं जास्त आजारी पडण्याची शक्यता आहे. आता सध्याची पहिली लाट आहे त्याच्यामध्ये हार्डली 1% मुलं पेशंट होती. दुसऱ्या लाटेमधली जवळपास 2% मुलं पेशंट होती. आणि आता जी काही सध्या आपल्या हातात आकडेवारी आहे सुरतसारख्या शहरामधनं किंवा मुंबईसारख्या शहरामधनं किंवा युरोपमधल्या देशांमध्ये, याच्यामध्ये असं म्हणतात की 4% मुलं साधारणपणे 4% पेशंट्स साधारणपणे मुलं असतात. मुलांची प्रतिकारशक्ती जास्त चांगली असल्यामुळे मुलं जास्त पटकन बरी होतात. पण
साधारणपणे मुलांची प्रतिकारशक्ती जास्त चांगली असल्यामुळे 95% मुलं 90 ते 95% मुलं कोणत्याही उपचारांशिवाय बरी होतात. उरलेल्या 5% मुलांपैकी साधारणपणे 3% मुलांना ऑक्सिजनपर्यंत न्यायला लागतं, ऑक्सिजनची थेरपी घ्यावी लागते आणि 2% मुलांना मात्र ICU ट्रीटमेंट म्हणजे व्हेंटिलेटर किंवा या गोष्टी लागण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टीने आपल्या कोविड सेंटरमध्ये जी मशीन्स आहेत त्याच्यामध्ये हाय फ्लो ऑक्सिजनची सोय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला CPAP नावाचे जो मोड असतो ज्याच्यामध्ये आपण मुलांना जास्त प्रेशरने ऑक्सिजन देतो, कारण मुलांची लंग कपॅसिटी कमी असते, त्यांना त्याची फुफ्फुसे छोटी असतात, ती फुगवण्यासाठी त्याच्यामध्ये जास्त ऑक्सिजन भरण्यासाठी जनरली CPAP मोड वापरला जातो. मुलांच्या बाबतीत आपल्याला त्यांना पालथं पण जास्त झोपवता येत नाही, कारण कंटिन्युअसली पालथं झोपू शकत नाही मुलं लहान जेवढे छोटं असेल. तेव्हा या मुलांना CPAPची गरज जास्त पडण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टीने आपण अरेंजमेंट केलेली आहे. मुलांच्या रिलेटिव्हजना एकेकाला थांबण्याची आपण अरेंजमेंट केलेली आहे. साधारणपणे प्रत्येक मुलाबरोबर की 5 वर्षाच्या खालच्या मुलाला नक्कीच आई लागेल. 5 वर्षापेक्षा मोठा जर मूल असेल तर त्याला वडील किंवा कोणतीही जी व्यक्ती जिला कोरोना होऊन गेलेला आहे त्या घरातली ती त्याच्याबरोबर थांबू शकेल, कारण त्याची प्रतिकारशक्ती जास्त असते. मुलांच्या गाईडलाईन्स पण थोड्याशा वेगळ्या आहेत ॲडल्ट्सपेक्षा. त्यामुळे मुलं साधारणपणे ॲडल्ट्सना आपण 7व्या दिवशी स्टिरॉइड्स चालू करतो, मुलांच्या बाबतीत आपण 9व्या दिवशी स्टिरॉइड्स चालू करतो. तर या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. टास्क फोर्सने जे रेकमेंडेशन्स दिलेली आहेत ती पण थोडी वेगळी आहे. पण जसं ॲडल्ट्ससाठी आहे, मी आता या ठिकाणी डिटेल्समध्ये जास्त जात नाही, कन्फ्युजन जास्त होईल म्हणून, पण ज्या पद्धतीनं ॲडल्ट्समध्ये अगदी माइल्ड सिम्पटम असलेले पेशंट, कमीत कमी लक्षण असलेले पेशंट ज्यांना काही लागणार नाही आहे, फक्त थोडीशी औषधं सोडून औषधोपचार सोडून आणि ऑब्झर्वेशन सोडून, ते असा पेशंट की ज्याला आपण व्हेंटिलेशन लागणार आहे, ज्याला आपण ट्यूब टाकून व्हेंटिलेटरवर टाकायला लागणार आहे, ते सर्व पेशंट्स या हॉस्पिटलमध्ये हाताळता येतील अशा पद्धतीने आपण सोय केलेली आहे. चिपळूणमधल्या मुलांना आतापर्यंत कराड, मुंबई, कोल्हापूर असं शोधत फिरायला लागायचं. तर तशा पद्धतीची परिस्थिती आता या 3ऱ्या लाटेमध्ये येऊ नये, कारण मुलं जर दुर्दैवाने, आमची अशी मनापासून इच्छा आहे, मी स्वतःही पालक आहे, की आपण मुलं आजारी पडू नयेत, अफेक्ट होऊ नयेत, पण जर झाली तर त्यांच्यासाठी आपल्या सेंटरमध्ये पुरेशी सोय आहे, अगदी सुरुवातीच्या स्टेजपासून ते अगदी सिरियस पेशंट. अशा वेळेला विधाते साहेब आणि त्यांनी ते मनोगत घेतलं. साहेबांचं मनोगत झालं की मग सुरेखाताई आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलतील आणि मग शिरीष भाऊ सुकाणी कमिटीचं मनोगत झालं. चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष मॅडम, सर्व सभापती, गटनेते, सर्व सदस्य आणि आपले स्थानिक सर्वपक्षीय नेते, आता सुकाणी कमिटीचे मेंबर्स आहेत, सर्व संबंधित आपले नागरिक आणि नेते मंडळी जे होते, सर्वांची इच्छा होती की नगर परिषदेमार्फत कोविडच्या अनुषंगाने काहीतरी पावलं उचलली जावी. त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी विचार करून काय करता येईल या अनुषंगाने मास्कचं वाटप असेल, साबणांचं वाटप असेल, जनजागृती असेल, पेशंट सापडल्यानंतर सॅनिटायझेशन असेल, फवारणी असेल, ह्या गोष्टी वेळोवेळी करत होतो. परंतु हॉस्पिटलच्या अनुषंगाने काहीतरी पावलं उचलली जावी अशी एक नागरिकांना मागणी होती, सदस्यांची इच्छा होती. आणि या बाबतीमध्ये फक्त विलगीकरण कक्ष म्हणजे आयसोलेशन सेंटर, जनरली बाकी नगरपालिकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, विलगीकरण कक्ष चालू करून हे करण्याचं, त्याच्यावरती भर थोडा कमी होता. कारण या दुसऱ्या लाटेमध्ये जीव जाण्याचं प्रमाण थोडं वाढलं होतं मधल्या काळामध्ये. त्यामुळं अल्टिमेटली माणसाचा जीव वाचावा असं काहीतरी घडलं पाहिजे असं एक सगळ्यांचं मत होतं. पण मार्ग सापडत नव्हता, कारण त्याला लागणारा सगळा मोठा सपोर्ट स्टाफ, टेक्निकल स्टाफ, कारण उद्या सुरू केलं मात्र ते चालवताना लागणारं टेक्निकल स्टाफ खूप मोठी अडचण होती, कारण आजही स्टाफ मेडिकल स्टाफ अवेलेबल नाही आहे. आज पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी कोविड सेंटर्स आहेत त्यांना तशी त्रुटी भासते आहे. म्हणजे नगरपालिकेकडनं करताना हे कसं मॅनेज करायचं याचं उत्तर सापडत नव्हतं. परंतु अध्यक्ष मॅडमने प्रयत्न केला, सुकाणू कमिटीचे मेंबर्स आहेत, सर्व सदस्यांनी आहेत, कसं पुढं आलं की आपण सारखं हॉस्पिटल पुढं आलं की त्यांची एक इच्छा आम्हाला जागेची आवश्यकता आहे. म्हणून हे सगळं जुळून आलं. आपण म्हणतो की काही एक गोष्ट जुळून यायला सगळ्यात चांगल्या गोष्टी एकत्र यायला लागतात. नेमकं ते सगळं जुळून आलं आणि आता एक त्यातून एवढं सज्ज असं हॉस्पिटल खरं उभं राहते. आणि याच्यामध्ये जसं एका सरांनी सांगितलं की
म्हणजे मोठ्या शहरामध्ये जाण्याची आवश्यकताच भासू नये या इथपर्यंत सगळ्या सोयी ते उपलब्ध करणार आहेत आणि सगळ्या चिपळूणकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं करताना नगरपालिकेमार्फत काय मदत करता येईल म्हणून सर्व सन्मान्य सदस्यांनी ठरवून सुकाणू कमिटीच्या 2-3 मीटिंग होऊन त्याच्यामधून अजून काय काय गोष्टी करतात तिथून आपण त्यांना ऑक्सिजन प्लांट नगर परिषदेमार्फत उपलब्ध करून देतोय. मॅडम त्या विशेष अधिकारामध्ये आपण त्या बाबतीतलं कार्यवाही करत आहोत आणि ऑक्सिजन प्लांट नगरपालिकेमार्फत देणार आहोत. त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलमार्फत 10% बेड हे शहरातील दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी 50% सवलतीच्या दरामध्ये ते उपलब्ध करून देणार आहेत. त्यानंतर मॅक्सिमम लोकांना महात्मा फुले जन आरोग्यच्या बाबतीचे दर आहे त्या दराने देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे शासकीय दराचा विचार करून सगळं इतर रुग्णालयापेक्षा निश्चित इथलं जे येणारं बिल असेल ते चांगल्यापैकी कमी असेल असं एक ॲश्युरन्स आम्हाला आहे. अपरांतमध्ये अपेक्षा आहेत कारण अपरांत हॉस्पिटलच्या आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या कार्यक्रमाचा विचार केला तर ते गोष्टीकडून अपेक्षा तुम्हाला सर्वांच्याच आहेत. त्यातून हे सगळं यशस्वी हॉस्पिटल होईल हे असा मला विश्वास वाटतो. उद्या लोकार्पण होत आहे या बाबतीमध्ये. सर्व नागरिकांना पण हे आहे की आपल्यासाठी एक चांगली सुविधा नगरपालिका आणि हॉस्पिटल अपरांत हॉस्पिटल एकत्र घेत आहेत तर त्याचा सर्वांनी उपयोग करावा जास्तीत जास्त असं मी आवाहन करतो. नगरपालिकेने सुकाणू समितीचा ठराव करून सुकाणू समिती नेमलेली आहे. सुकाणू समिती म्हणजे असा अर्थ होत नाही त्याचा की त्यांनी बिलिंग कमी करावं, डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी कुठल्या पेशंटला जॉईन करून घ्यावं, ते सुकाणू समिती काम करणार नाही. ते एक दुवा म्हणून करणार नगरपालिका आणि त्यांचे अपरांत टीम त्याची एक दुवा म्हणून काम करणार आहे. त्यासाठी त्यांनी आमच्या इथे बसण्याची व्यवस्था केली आहे. शेखर सर आहेत, सुशांत आहेत, सचिन कदम आहेत, प्रशांत यादव आहेत. आणि सुकाणू समितीची आमच्या वेळोवेळी 2-3 वेळा चर्चा झाल्या. विधान साहेब बोला खरं कौतुक साहेबांचं आहे की प्रशासन त्याला चांगला असेल तर असं काही होऊ शकतं. तुम्ही बघून या 52 बेडचं हे पूर्णपणे आता बघून या मुद्दा 52 बेडचं हे हॉस्पिटल झालेलं आहे आणि संपूर्ण कोकणपर्यंत असं हॉस्पिटल तुम्हाला मिळणार नाही. जे डिरेक्टर साहेब सांगितलं की त्यांचं म्हणणं असं आहे की पेशंट्स वाईट बोलू नये पण पेशंटला शेवटची स्टेटमेंट देण्यापर्यंत आम्ही काळजी घेणार की त्या भविष्यात त्याच्या पुढची ट्रीटमेंट नाही आहे. अशा प्रकारे ते करणार आहे. रेट्स जे नगरपालिकेला आणि त्यांच्याशी बसून ते ठरलं जाईल आणि साहेब बोला पण 10% जे बेड आहेत आपले ते दारिशीकडचं आपलं कार्ड आहे त्याला फक्त चिपळूण शहरातला तो पेशंट असेल आणि त्याला पहिला मान्य देईल. त्यासाठी 5 बेड आपले बरोबर 5 बेड आपण त्यासाठी राखून ठेवले. ज्याचं 50% जे डॉक्टर 20% म्हणत होते तेव्हा सुकाणू समितीचा आग्रह झाला की डॉक्टर साहेब तुम्ही 50%चं बिल कमी करा. डॉक्टरांनी मान्य केलं आणि 50% आपण सुकाणू समितीकडून त्यांच्याकडे शब्द घेतला की जो दारिद्र्याचे पेशंट आहेत त्यांना 50% बिल कमी होईल आणि जास्तीत चांगल्या सुविधा देण्याची चिपळूणमध्ये राजकारण विरहित मुद्दाम मी अंडरलाईन करतो कारण सर्व नगरसेवकांनी एक मताने ठराव केला आहे आणि चिपळूणमध्ये अशा प्रकारे नगरपालिका मला वाटतं पहिलंच एक प्रकल्प आहे. सर्व नगरसेवकांची मान उंचावेल नगराध्यक्ष आहेत त्यात स्वतःहून आणि प्रशासक म्हणून विजय डॉक्टरांनी अतिशय सुंदर सहकार्य केलेलं आहे. आमचे मोदी साहेब आहेत कसा आहेत आणि एक सुंदर हॉस्पिटल आपण उद्या चिपळूणला लोकांमध्ये मला तर डॉक्टर म्हणले की आत्तापासून त्याच्याकडे पेशंट यायला लागले. त्यांचं बुकिंग सुरू झालं ते म्हणतात थांबा उद्या उद्योजन झाली. आत्ता मला 6 नावं त्यांच्याकडे आली आणि 6 नावं गेली निघून म्हणजे दुसरी गेली म्हणजे इतकं चिपळूण शहराची आपण एक चांगली व्यवस्था केली. भविष्यात त्यांचं एक कौतुक आहे की कोविडची तिसरी लाट येत नाही फक्त आपण ठराव जो केला तर फक्त कोविडसाठी करायचं हे तुम्हाला माहिती आहे. इतर कुठल्याही तिथं त्यांनी दवाखान्याचा काय वापर करायचा फक्त कोविड 1 वर्षाच्या नगरने ठराव करून दिलेला आहे. सुकाणू समितीला त्यांनी सांगितलं आग्रह असं करा की पुढची जी बॉडी आहे नियमानुसार तर ते काम चांगलं वाटलं तर पुढील 1 वर्ष आणखी द्यायची की नाही कारण पर्पज आपण बदललेलं आहे तिथं ते क्रीडांगण होतं परंतु एक चांगलं काम करतो म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं आपल्याला कारण असं पर्पज आपल्याला बदलता येत नाही. परंतु ते क्रीडांगणमध्ये एक आपण चिपळूणकरांसाठी सोय व्हावी आणि चिपळूण शहराचं एक नाव उंचावं आणि आत्ता नगरसेवकांची 4 महिन्यात जाऊन संतांसाहेब त्यांच्या कार्याने एक सुंदर मोठं काम झालं. नगराशी त्याला हातभार लागला आणि सगळे नगरसेवक एक मताने हाताला बनवून काम केलं कारण चिपळूणमध्ये आपल्या सगळं शिस्त पाहिजे एक सांस्कृतिक राजधानी आपली आणि चिपळूणमध्ये चांगलं काम झालं आहे. अपरांत मी कौतुक करतो मला वाटतं पहिला अर्ज त्यांचा होता नगरमध्ये बरोबर साहेब डॉक्टरांचा अर्ज होता नंतर काही अर्ज होती पण नंतर मग चर्चा आली की स्थानिक आहेत आपले डॉक्टर रेडकर डॉक्टर सहकारी आहेत. गौतम डॉक्टर एक चांगला अनुभवी माणूस आहे आणि एक चांगली टीम आपण निर्माण केलेली आहे. दारिद्र्य रेशनाचं काय सांगितलं जरा परत सांगा. आपलं दारिद्र्याचं जे कार्ड आहे ना आपलं रेशन कार्ड तो ॲडमिट पेशंट झाला. आता समजा 10 आले तर पहिले 5च घेणार ते हॉस्पिटल आपण अधिकार दिले आहे. कुठलाही नगरसेवक कुठलाही सुकाणू समितीचा फोन करणार नाही की हात घ्या तोच घ्या म्हणजे तिथं राजकारण काही होणार नाही. हां तर जे बिल होईल त्या बिलातलं 50% बिल तिथं दारिद्र्यरेषेखालच्या रेशन कार्ड धारकांना मुळाचा जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळतो तो आपल्याला जो आपण तसं तिथं त्यांनी हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला त्यांनी घेतली नाही ते डेरवडमध्ये आहे मला वाटतं सेपरेट होते. हां अजून आलेली नाही म्हणून आपण तो सुकाणू समितीचा आग्रह झाला डॉक्टरांना की 20% म्हणजे आपण 50% करून घेतला. पत्रकार बंधूंनी
आभार व्यक्त करते की या उद्याच्या लोकार्पण सोहळ्यात तुम्ही सगळे सहभागी झालात आणि तुमचा फार मोठा सपोर्ट आहे. उद्या चिपळूण नगर परिषद आणि अपरांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण कोविड हॉस्पिटल सुरू होतं आहे, पण त्याचा लोकार्पण सोहळा आहे. दिग्गज नेते उद्या येणार या लोकार्पण सोहळ्यासाठी. खूप चिपळूणवासियांना मला खूप आनंद वाटतो कळवायला की आपल्याकडे कोविड हॉस्पिटल झालं आहे आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. कुठेही पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर इथे जावं लागणार नाही असा मी विश्वास त्यांना देते. कारण ह्या कोविड हॉस्पिटलमध्ये दिग्गज आमचे फिजिशियन आहेत. आता मला वाटते ICUमध्ये 3 फिजिशियन आहेत. त्याशिवाय ENT आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत. नुसतं कोविड सेंटर म्हणजे तिथे नुसतं ट्रीटमेंट दिली जाते असं हे हॉस्पिटल, असं हे सेंटर नाही आहे. कारण आता मी प्रत्यक्षात मुंबई पुण्यातसुद्धा आम्ही काही नातेवाईकांना घेऊन गेलो तर ते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की तिथे डॉक्टरांची टीम येते. फिजिशियन असतात, फिजिओथेरपिस्ट असतात, ENT. कारण ENT फार महत्त्वाचं आहे. मी डॉक्टर देशमुखांनाही म्हणाले की नाक चोकअप होणं फार चालतं, म्हणजे फार प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे ENTची तिथे फार गरज असते. सायकोलॉजिस्टची का गरज आहे म्हणजे आता मानसिकता एवढी ढासळलेली असते त्या पेशंटची की मी इथे बरा झालो की नाही झालो, घरी गेल्यावर मला पुन्हा काहीतरी होईल की काय. त्यामुळे काउन्सिलिंग करणं पण त्या क्षणी फार गरजेचं असतं. तू पूर्ण बरा झाला आहे, तुला काय झालं, मानसिकता पण त्याची बदलावी लागते. त्यामुळे सायकोलॉजिकल तो पेशंट फार आपल्याला बरा करणं पण फार गरजेचं आहे. फिजिओथेरपिस्ट आता हे काय सगळे डॉक्टरांचं सांगणं आहे, कारण मी सांगणं कारण मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. कारण त्याचे लंग्स एवढे डॅमेज झालेले असतात, त्याला इतके दिवस तो बेडवर पेशंट असतो, हालचाली नसतात आणि त्यामुळे हालचाली करून घेणं, श्वासाचे प्रकार करून घेणं, या सगळ्या फिजिओथेरपिस्टची फार गरज असते, तरच तो पेशंट लवकर रिकवर होतो. ते अशा प्रकारच्या सोयी प्रथमच पहिल्यांदाच या आपल्या कोविड हॉस्पिटलमध्ये होणार आहेत हे मला चिपळूणवासियांना सांगण्यासाठी खूप आनंद होतो आहे. अजूनपर्यंत आपल्या चिपळूण शहरामध्ये जी कोविड सेंटर्स आहेत मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. कारण मी स्वतः पेशंटला म्हणजे शहरातल्या लोकांना घेऊन जायची, तिथेही मी टीका करत नाही त्यांच्यावर, पण अशा प्रकारचं सेंटर किंवा अशा प्रकारचं हॉस्पिटल आपल्या चिपळूण शहरामध्ये नाही आहे आणि हे होत आहे. त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. इथे फिजिशियन कुलकर्णी सर आहे, डॉक्टर मोहन आहेत, आपले ENT डॉक्टर देशमुख सर आहेत, रेळकर सर आहेत. रेळकर सरांचे तर बरेच मी अनुभव ऐकले. एक तर अनुभव माझ्या ड्रायव्हरनीच खूप सांगितला की रेळकर सर माझ्यासाठी फार देव आहे. कारण त्यांच्या डिलिव्हरीचा पेशंट होता, बायकोचे पहिल्यांदा ट्विन्स होते आणि पेशंट केलेलाच होता, पण रेळकर सरांनी एवढं मानसिक आधार दिला आणि माझ्या ड्रायव्हरनी सांगितलं की मला रेळकर सरांनीच माझ्या बायकोला गेलेली केस होती. म्हणजे एवढे दिग्गज आमचे त्या ऑलराऊंडर्स आहे, स्किन स्पेशालिस्ट आहे. डॉक्टर आमचे यतीन जाधव माझ्या भावाचे वर्गमित्र आहेत आणि खरं तर मार्चला आमची काउन्सिल झाली. त्या काउन्सिलमध्ये सगळेच आमचे सदस्य म्हणत होते की आपल्याला काहीतरी आता दुसरी वेळ झाली, काहीतरी सर करायला हवं. पण नुसते ते डेटॉल, ते सॅनिटायझिंग हे करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ह्याच्यानं काही पेशंट बरा होत नाही आहे ना, तर आपल्याला काहीतरी करायला हवं. शेवटी प्रशासन कसं नियमात अडकतं. तर म्हटलं निदान आधी प्राथमिक उपचार म्हणून आपण काहीतरी गोळ्या तरी वाटलो, ते प्रिस्क्राईब करता येत नाही डॉक्टर म्हणाले. म्हणजे स्वतः हे डॉक्टर त्यांनाही माहिती. म्हटलं आत्ता करायचं काय. सगळ्यांची मानसिकता म्हणजे सगळे सहकारी नगरसेवकांची मानसिकता होती की आपल्याला काहीतरी ह्या कोविडच्या काळात लोकांना सेवा देणं फार गरजेचं आहे आणि ते करता येत नव्हतं. याची कुठेतरी खंत लागत होती आणि म्हणून त्या मीटिंगनंतर मी लागलीच डॉक्टर यतीन जाधव यांना एक लेखी पत्रही दिलं की यासाठी आपल्याला काही करता येईल का. आणि त्या पत्राचा रिप्लाय म्हणून त्यांनी डायरेक्ट म्हणजे त्यांची सगळी टीम आहे ती अपरांची आणि कन्सल्टिंग एकमेकांशी करून आम्हाला चिपळूण नगर परिषदेत असं पत्र दिलं आणि तातडीने आम्ही तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्हाला आता हा निर्णय घेण्याची महाविकास आघाडी आहे, आम्ही काय एक सत्ता नव्हे, पण ह्या काळात आम्ही नक्कीच एका हातावर चिपळूण शहरातील लोकांना आम्हाला जगवायचं होतं. एकच हेतू होता की ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नव्हतं आणि हे करताना कुठेतरी ह्या सगळ्या नगरसेवकांना बाइंडिंग करण्यासाठी आम्हाला शिरीष भाऊ काटकर यांनी फार मला मदत केली. कायम त्यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट्स असायचे. आपण सगळ्यांना एकत्र आणून हा जो काय उद्देश आहे तो आपण समजावून सांगायला हवं. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, सगळी मनं एकत्र जुळायला हवी. एवढं सगळं जुळून आणणं सोपं नाही आहे. त्यासाठी सुकाणू समितीही आमच्या 3-4 मीटिंग मला वाटतं शिरीष भाऊ अण्णांकडे झाल्या
ह्या कोविड हॉस्पिटलसाठी आणि त्याच्यातून सगळे म्हणजे त्या डॉक्टर्सना पण बोलावून घेतलं काय करावं लागेल आणि अशा प्रकारचं ते निर्णय ठाम झाला. सभागृहात पण एक मताने ठराव झाला. त्यामुळे उद्या हा लोकार्पण सोहळा होतोय. कुठलंही राजकारण नाही, कुठलंही क्रेडिट घेण्याचा विषय नाही आणि आम्हाला एकच आमचं ध्येय होतं की चिपळूण शहरातील लोकांना जास्तीत जास्त या कोविड हॉस्पिटलचा चांगला उपभोग कसा घेता येईल असा आमचा उद्देश होता. कारण मला असा एक विश्वास लोकांना द्यायचा आहे नागरिकांना की ह्या चिपळूण नगर परिषद आणि अपरांत हॉस्पिटल जे कोविड हॉस्पिटल आहे ह्याच्यातून कुठलाही पेशंट गेला तर मुंबई पुणे जाण्याची वेळच येणार नाही असा मी नागरिकांना विश्वास देते. आणि सगळ्या ह्या अपरांतची जी टीम आहे सगळे डॉक्टर पण काय बरंच काय बोलत होते असं करायचं आहे तसं करायचं आहे हे सगळ्यांकडून आम्हाला ही अपरांतची टीम आहे डॉक्टर खूपच छान आणि आमचे यतीन जाधव ते नेहमीच मी फोनवर कॉन्टॅक्ट हा पेशंट आला आहे तो पेशंट आला आहे नेहमीच सहकार्य करत असतात आणि ह्या बाबतीत त्यांनीसुद्धा या दोघांनी खूप पुढाकार घेतला आहे आणि कोविड हॉस्पिटलसाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. आणि प्रशासनाचं म्हणजे डॉक्टर आमचे मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळे ह्या यातना ज्या कोविड पेशंटला होतात तर त्यांना स्वतःही माहिती आहे काय हाल होतात पेशंटचे. पण डॉक्टर जेव्हा डॉक्टरची पदवी घेतात तर शपथ घेतात माझा पेशंट बरा झाला पाहिजे मी कर्तव्याला म्हणजे काय असेल ते तेव्हा ते स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा चांगला पुढाकार घेतला आहे. पण प्रशासन म्हटल्यावर सगळे रूल्स रेग्युलेशन पाळून त्यांना करावी ही सेवा करायची असते. तर आमचे डॉक्टर विधाते यांचाही छान पुढाकार आहे फार मोठे योगदान आहे. त्यांच्याबरोबरच आमचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे आहेत प्रमोद खसाळे आहेत. तसेच लेखापाल पण फार महत्त्वाचा असतो कारण तो फायनान्स डिपार्टमेंट सांभाळत असतो पण पैशाशिवाय काहीच करता येत नाही. त्यामुळे संजय गोडबोले साहेब आणि सगळी चिपळूण नगरपालिकेची सगळी टीम या कोविड हॉस्पिटलसाठी आरोग्य डिपार्टमेंटसुद्धा स्वच्छतेसाठी आम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे तेवढंच हे क्लीन आणि क्लिअर राहणार आहे कोविड हॉस्पिटल हे. आणि अपरांची सगळी प्रशासनाच्या अमर होते आहेत आमचे कृष्णमूर्ती आहेत आणि कोविड हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट झाला की आपल्याला एंट्री नसते. त्यामुळे आमचा पेशंटची स्टेटस काय करतो आहे श्वास घेतो आहे की बंद पडला आहे काहीच कळायला मार्ग नसतो. त्यामुळे मला आता कृष्णमूर्ती माणसाला सांगितलं आहे की आतमध्ये एक आमचा प्रशासकीय आहे त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट केला की लगेच तुम्हाला कळतं. आम्ही राजकारणी आम्हाला विचारतो मॅडम तिथे ॲडमिट केलं आहे काय कळायला मार्ग नाही. मग अशी ही सोय ह्या हॉस्पिटलने केली आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी खूप खूप धन्यवाद देते. पालकच डॉक्टरसुद्धा आहेत सगळे डॉक्टर्स सगळ्यांना बालरोग तज्ज्ञ आमचे कुलकर्णी सर आहेत हां सॉरी तेंडुलकर साहेब म्हणजे इतकी सगळी टीम आहे. ह्या टीमवर्कने हे सगळं हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यामुळे मला फार अभिमान वाटतो. ही सेवा चांगली चिपळूणकरांसाठी चिपळूण तालुक्यातल्या लोकांसाठी मला वाटतं ह्या जिल्ह्यासाठी उपयोगी पडेल. आणि जो जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात जो जिल्ह्याचा 2 नंबर आहे तर मला वाटतं तो रेशो आता खाली येईल आणि आपण कोरोनामुक्त हा जिल्हा होईल असा मी विश्वास व्यक्त करते. धन्यवाद. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.